लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. हर्सुल सावंगी परिसरात बालकाची हत्या करणाऱ्या महिला पुरुषाला 24 तासात अटक. 5 वर्षाच्या चिमुकल्याचा खून करून मृतदेह फेकला होता शेतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी बायपासवर 5 वर्षाच्या चिमुकल्याचा खून करून मृतदेह शेतात फेकून फरार झालेल्या महिला पुरुषाला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. दिनांक 19 मे रोजी सकाळी 10-10:30 वाजेच्या सुमारास चिकलठाणा हद्दीतील एका शेतात 5 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 257/2026 कलम 103(1), 238(3)(5) भारतीय न्यायसंहिता व कलम 75 JJ ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मयत बालकाबाबत पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मयत बालक सावित्रीनगर चिकलठाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. सावित्रीनगर येथे खात्री केली असता एका घरातून एक महिला व पुरुष फरार असल्याचे समजले. त्यांच्या घरातून सापडलेल्या आधार कार्डवरून त्यांचे नाव, गाव व पत्ता सापडला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने वाशिम, अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यात 550 किलोमीटरचा प्रवास करून नातेवाईकांकडे चौकशी केली. चौकशी अंती 2 आरोपी महिला व पुरुष देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे असल्याची माहिती मिळाली. देऊळगाव राजा येथून आरोपी संतोष सोनाजी ढाळे राहणार मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिम, हल्ली मुक्काम सावित्रीनगर चिकलठाणा व पूजा राजू पाडेवाड राहणार सगळरोळी जवळ तालुका बिलोली जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम सावित्रीनगर चिकलठाणा असे सांगितले. आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथे आणून चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. मयत बालकाचे आरोपींशी काय नाते आहे याचा तपास सुरू आहे. दोन्ही आरोपींना सिडको पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलीस विजय निकम, राजेश यमदळ, जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, महिला पोलीस माया माळी, संतोष चोरे यांच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत आरोपी पकडला गेला. सदर प्रकरणामध्ये त्या मुलाचे आई वडील ते घटनास्थळापासून जवळ राहत होते. त्या मुलाची ओळख पटलेली आहे. तिचे आई वडील तिथून फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे. या गुन्ह्यामध्ये सेक्शन 103, 238 BNSS आणि 75 JJ ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये पुढील तपास सिडको पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.